तर चला आपण इथून आज निघू ग्राउंड चाललो घरी. तर शॉर्टकट जाणार आपण इकडून जाऊ बघा. तर एवढं काही अवघड गोष्ट नाहीये डेली कन्सिस्टन्सी राहणं. तर एकदा काय सवय लागली ना आपलं फक्त एक टार्गेट पाहिजे आपल्याला फक्त एवढं एवढं. कारण की तुम्हाला दरवेळेस सांगतो मोठं टार्गेट. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 420वा दिवस आहे. तर चला ग्राउंड कडे निघू आता आपण. उतर एवढे. काल आपण त्या नवीन ग्राउंड कडे गेलतो. तर तिथं ग्राउंड बनवायचं चालू आहे आता आपलं. कारण इकडे ग्राउंड नाही आपल्याला. तर 2-3 जण ग्रुप आहे वाळूचे पोरं प्रॅक्टिस करणार पोलीस भरतीचे. त्यांना बोलून आपण हे केलं तर सगळे तयार झाले. तर आता काय करू संडेच्या दिवशी आज पण बोलणार ते संध्याकाळी बोलले वाटतं. तर इथं ओपन प्लेस आहे फॉरेस्टची जागा आहे तिथं आपण ग्राउंड करून टाकू 400 मीटरचं. या इकडं पलीकडे रोड आहे ना आपला हा त्याच्या पलीकडेच ग्राउंड आहे मागे. तर बघू आज आणि उद्या काय रविवार संडेच्या दिवशी बनवून टाकू आपण 400 मीटरचा. इकडे जायला ग्राउंड कड आणि हे आपलं इकडचं ग्राउंड आहे. तर बनव तयार झालते. तर काय आपलं करांच्या मित्राचं ट्रॅक्टर आहे. तर काय 1000-1200 रुपयात होऊन जाईल ग्राउंड. काय 50-60 रुपये येण्याच्या हिशाला पोरं नाही आपल्याकडे. तर त्यांचा पण यूज होईल आपल्याला पण यूज होईल दोन्ही काम होऊन जाईल एकाचं. तर चला. तर एवढं काही अवघड गोष्ट नाहीये डेली कन्सिस्टन्सी राहणं. तर एकदा काय सवय लागली ना आपलं फक्त एक टार्गेट पाहिजे आपल्याला फक्त एवढं एवढं. कारण की तुम्हाला दरवेळेस सांगतो मोठं टार्गेट ठेवा. टार्गेट मोठं असलं आणि स्टेप्स छोटी छोटी ठेवायची. एक एक दिवस टार्गेट बनवायचं. तर ते तर मेन तर ठेवायचं. मग त्याच्यामुळे नाहीतर आपण डायरेक्ट जर पूर्ण वर्षभराचं ठेवलं किंवा 2 महिने 6 महिने ठेवलं तर जास्त राहू शकत नाही आपण. त्याच्यामुळं टार्गेट लॉंग ठेवा आणि स्टेप हळूहळू टाका एक दिवसाचं. कारण आपण पुढचा विचार नाही करत आजचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा आणि आजचा दिवस कसा 100% लावायचा हे बघायचं ना. आज काय आज म्हणजे आजची चुकी काय झाली ती पुढच्या ह्याच्यामध्ये रिपीट नाही करायची. ह्याच्यापासून काहीतरी नवीन नवीन डेव्हलप करायचं नवीन शिकायचं. हेच मेन गोष्ट असती. कारण की सेल्फ इम्प्रुव्हमेंट होऊन जातं. पहिला स्टार्टिंग असा होता पहिला व्हिडिओ तर आपला व्हिडिओ बनवता येत नव्हता. आता विदाउट टॉपिकवर आपल्याला बोलता येईल किती वेळ म्हणलं तरी. तर ही मेन चेंज असतो. तर ठीक आहे फॉलोअर्स नाही वाढले पण एक गोष्ट कॉन्फिडन्स येतो. या 5-6 गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या आता ह्याच्यानुसार आपल्याला ग्रोथ हळूहळू वाढती. तर चला कारण नाही आला आज पण एक गोष्ट आहे आता रविवारपर्यंत आपल्याला थोडंसं रनिंग थोडं स्किपच करायला लागणार आहे. तर रविवार अजून 2-4 दिवस त्याच्यामुळे नंतर ग्राउंड झालं ना मग तिथं परफेक्ट रनिंग होऊन जाते. आणि आपल्याला सर्कल पण ओके येतं की आपण 400 मीटर मारू राहिलो 200 मीटर मारू राहिलो. इथं काय अंदाजच येत नाही आणि इथं पाय ट्विस्ट होतो. कारण की नी पेन आणि अँकल पेन व्हायची शक्यता जास्त आहे. का रस्ताच नाही आपल्याला. तर चला आता काय करू नॉर्मल वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला आता वॉर्मअप करू आपण. थंडी आहे आज थोडीशी.
तर रोल एक्सरसाइज केली आपण. रोल केल्याने काय होतं माहिती का, जे पायाच्या आपलं मसल असते ना ती पूर्ण ऍक्टिव्ह होऊन जाते. तर आपण वॉर्मअप करतो ठीक आहे, पण त्याच्यानंतर जर आपण हे केलं ना तर पूर्ण ऍक्टिव्ह होऊन जाईल. तर चला, कारण तर फोन उचलत नाही, आता काय करायचं. तर आज आपण करणार आहे लेग वर्कआउट. स्क्वॉट मारू आपण थोडेसे, कारण दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे. इथं काय करू, इथं थोडंसं जॉगिंग करू या पट्ट्यावर रोडवर थोडंसं, कारण खाली नाही, खाली पाय ट्विस्ट होतो. खाली वरती थोडंसं 7-8 राऊंड मारू नॉर्मल. त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे, तर आपलं लेग वर्कआउटचे आपण स्क्वॉट आणि हे मारू. तर चला. तर आपण इथंच नॉर्मल जॉगिंग केली वरच्यावर. इथं काय बघा, सिमेंट रोड असून सुद्धा पाय दुखत नाही. इथं खाली मातीचा असून सुद्धा पाय, कारण टर्न आहे, टर्नवर जास्त ट्विस्ट पाय होतो. त्याच्यामुळं सगळ्यात मेन गोष्ट ग्राउंड आणि दुसरी गोष्ट शूज, या 2 गोष्टी कंपल्सरी पाहिजेत आपल्याकडे. तर चला, आजचा जॉगिंग झाली कंप्लीट. तर आता काय करू, आजचा वर्कआउट काय ते बघू. आता कूल डाऊन करू थोडंसं. चलो, आता लेग वर्कआउट मारणार आहे आपण. स्क्वॉट मारू आपण वेट ट्रेनिंगचे. तर हे स्क्वॉट आहे आपला. तर चला. तर 15-15चे आपण 4 सेट मारले. आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू आपण. चला.
चला दुसरा वर्कआउट आहे आपला. आपण काय करायचं स्क्वॉट मारायचे, ते पण सपोर्टिंग स्क्वॉट मारू आता. तर आपण सपोर्टिंग स्क्वॉट मारले आणि वेट घेऊन पण मारले, 2 टाईपचे मारले आपण. तर दुसरा सेट का आपला वर्कआउट कम्प्लीट झाला. तर चला आता काय करू, रेग्युलर आपला एक दिवस हे मारलं ॲप्स, एक दिवस सिटअप मारले आपण. आता काय करू, स्किपिंग मारू आज. तर प्रत्येक दिवस वेगवेगळे करू. करणार आहे स्ट्रेचिंग करणार. शूज काढा, स्ट्रेचिंग कर फुल. काल परवा दिवशी मेक्सिको देश आहे ना, मेक्सिकोचं ड्रग डीलर होता सगळ्यात मोठा, एल कॅप्चो ते नाव त्याचं. त्याला एन्काउंटर मध्ये मारलं. त्यांच्या माणसं काय केलं बरं का,
स्किपिंग, तर स्किपिंग मारले तर एक एक दिवस अल्टरनेट मारणार आहे आपण वर्कआउट लास्टचा. तर आता इथून पुढे आता काय दुसरं उद्या काय करायचं, टिप्स मारायचे आपल्या सपाटे. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता स्ट्रेचिंग झालं का? पहिली गाड्या शहरात नव्हती का, पिकअप होतं ह्यो म्हणजे याच्या गाडीचा ब्रेक आहे ना इथून त्या डीपीच्या पुढे लागत नाही, घासेल टायर. अरे बापरे, स्पीड मध्ये होतं मग ते. प्लॅटिन अजून गाडी या साईडला तर ते जाऊन टाकलं तिला. नाही, हा एक कोटीच्या आसपास हे असेल. 1100 क्लब बनला. 1100 1 करोड रुपयाची ठीक आहे किंमत लावू आपण याची. चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय. तर चला आपण इथून आज निघू, ग्राउंड चाललो घरी. ते शॉर्टकट जाणार आपण, इकडून जाऊ बघा. त्यातून गाडी आणायची त्याची. जाता जाता ग्राउंड कडे चक्कर मारू आपण. आज होऊ शकत काय.